आणि ऐन निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीकडे गेल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षाने त्यांना काय नाही दिलं. आम्ही जेव्हा देवेंद्रजींकडे होतो तेव्हा वाईट होते आणि हे देवेंद्रजींकडे गेल्यावर चांगले आहेत का? या निवडणुकीनंतर तुम्हाला फक्त आणि फक्त एक साधं ग्रामपंचायत माजी सदस्य एवढीच पदवी राहील, ह्याच्या व्यतिरिक्त काही राहणार नाही. आजही जर एवढा MIDCचा तालुका एवढा प्रगतशील तालुका आणि आजही आपल्याला विकास कामांसाठी कोणाकडे तरी भीक मागायला लागते, ही काय शोकांतिकाच आहे ना तालुक्याची. पळशी पंचायत समिती गणासाठी शिंदे सेनेतर्फे मेघा भूषण शिंदे या सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यांचे पती भूषण शिंदे हे शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत. त्यांच्यामार्फत अनेक विकास कामे देखील झालेली आहेत. आज आपण त्यांची मुलाखत या निवडणुकीच्या अनुषंगाने घेणार आहोत. नमस्कार भूषण दादा. नमस्कार. जय महाराष्ट्र. कोणत्या विकासाच्या मुद्द्यांना घेऊन या निवडणुकीला सामोरे जात आहे लोकांपुढं? पाठीमागचा तो विषय सोडून द्या, आपण गेल्या 2 निवडणुका बघितल्या तर गत 10 वर्षातल्या, तर ज्या उमेदवारांनी आश्वासनं दिली त्यात आम्ही पण होतो त्यांच्याबरोबर, जे उमेदवारांनी दिली होती तर त्यांचा कुठलाच पाठपुरावा झालेला नाही. आणि महत्त्वाचे जे मुद्दे आहेत आमच्या तालुक्यातले, मांढरदेवी रस्ता आणि हा 14 गावांचा पाणी प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या महत्त्वाच्या मुद्द्यावर मी स्वतः, जसे एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर मी माननीय पुरुषोत्तम जाधव साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेली पत्रव्यवहार, आणि ह्यानंतर माननीय देवेंद्रजींबरोबर पुरुषोत्तम जाधव साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, भले नागपूरचं हिवाळी अधिवेशन असून द्या, मंत्रालयात असून द्या, गेले 20 ते 25 वेळा आम्ही या संदर्भात भेटलेलो आहे. त्या संदर्भात पत्रव्यवहार झालेला आहे आणि पत्रव्यवहारावर बरोबर देवेंद्रजींच्या काही आदेश आहेत की बाबा ही कार्यवाही करावं म्हणून, आणि त्याचे बजेट प्लेटही झालेलं आहे. ही जी आपली आत्ता लाडकी बहिणी योजना आली त्यामुळं शासनाचं जे बजेट तुटकं झालेलं आहे त्यामुळे ही कामं राहिली. नाहीतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी शक्तिपीठ ते ज्ञानपीठ असा रस्ताच घोषणा नायगावच्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात इथे नायगाव येथे केलेली आहे. आणि त्यानंतर वारंवार देवेंद्रजींची आम्ही हट्ट धरलेला आहे की आम्हाला हा रस्ता आणि हा 14 गावांचा पाणी प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. आता ज्या शारदाताई जाधव आहेत त्या तुमच्या अत्यंत विश्वासू सहकारी मानल्या जायच्या. शिवसेनेच्या तळागाळात त्यांनी सुद्धा भरपूर काम केलं होतं. आता त्यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश केलाय, तर त्यांच्या जाण्याने शिवसेनेला काय धक्का बसलाय का? त्यांचा विषय असा आहे की त्या स्वार्थासाठी तिकडे राष्ट्रवादीत गेलेल्या आहेत. त्यांना आम्ही वैयक्तिक सांगितलं होतं की तुम्ही, तुमचे संबंध आहेत वरिष्ठांशी सगळ्यांशी, तर तुम्ही ही जागा युतीतनं मागून घ्या. भाजपबरोबर युती झाली तर आम्ही लढू, राष्ट्रवादीबरोबर युती झाली तर तुम्ही लढा, किंवा वैयक्तिक जर पक्ष आम्हाला संघटना वाढवायची असेल तर आम्ही पक्षाच्या ताकदीसाठी, पक्षाच्या स्वाभिमानासाठी आम्ही ही निवडणुकीला सामोरं जाणार, तुम्ही हे निवडणुकीला सामोरं. त्याच वारंवार म्हणायचं की तुझ्या पत्नीला जर उमेदवारी मिळाली तर माझ्यासारखी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आणि ऐन निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीकडे गेल्या. आणि महत्त्वाचं म्हणजे पक्षाने त्यांना काय नाही दिलं. पक्षाने त्यांना जिल्हा महिला आघाडीचे संपर्क प्रमुख, डोंगरी विकास, त्यानंतर करोडो रुपयाचा निधी दिला आणि त्यांना कोल्हापूरचं संपर्क प्रमुख दिलं. त्यांची पहिल्या निवडणुकीची गोष्ट सांगतो, त्यांची पहिल्या निवडणुकीला भाषण तयारी करण्यापासून आम्ही पूर्ण वेळ, त्यांची पहिली निवडणूक आम्ही हाताळली. त्यांना ह्या राजकारणामध्ये उभं करण्यामध्ये पुरुषोत्तम जाधव आणि आमचं सिंहाचा वाटा आहे. त्यांनी राजकारणामध्ये स्टँड बाय करणं, आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये त्यांना भाडेकांडात निवडणूक लढवायला लावली, इकडे निवडणूक लढवायला लावली. त्यांचं कसं, ओपन पुरुष पडलं तरी मीच लढणार, महिला पडलं तरी मीच लढणार, कुठलीही निवडणूक लढायची तर मीच लढणार, दुसरं कोणी लढायचं नाही, दुसरं नेतृत्व मोठं होऊन द्यायचं नाही. आणि आता ते जे गेलं ते स्वार्थासाठी गेलं. त्यांनी पक्षाला गाफील ठेवून पक्षाचा खूप मोठी, पक्षाचा एवढा मोठा त्यांच्यावर विश्वास होता. पक्षांना ऐन वेळेला पक्षाला त्यांनी कोंडीत पकडलं आणि सोडून दिलं वाऱ्यावर. आणि ह्या गणातला, ह्या तालुक्यातला शिवसैनिक त्यांना अक्षरशः म्हणलं, ह्या निवडणुकीनंतर तुम्ही ज्या डामडौलाने गाजत होता, ज्या डामडौलाने तुम्ही फिरत होता, ज्या डामडौलाने तुम्ही काम करत होता, या निवडणुकीनंतर तुम्हाला फक्त आणि फक्त एक साधं ग्रामपंचायत माजी सदस्य एवढीच पदवी राहील, ह्याच्या व्यतिरिक्त काही राहणार नाही. एवढी लोक त्यांना प्रत्येक गावागावात गेल्यावर म्हणायला लागले. शिवसैनिक नाराज आहे. त्यांनी फॉर्म भरायला अचानक बोलवलं, शिवसैनिकांच्या गाड्या बोलवल्या. शिवसैनिक बोलले, अरे हे काय, तू कुठले पक्ष आहे हा? नाही बोलले, आम्हाला हे कदापि मान्य नाही. लोक फॉर्म भरताना निघून गेली का तर लोकांना हे मान्य नाही.
त्यांनी राष्ट्रवादीत जाणे हे मान्य नाही, कारण का पक्षाने त्यांना भरपूर काय दिलं. आणि राहिला विकास, त्यांनी स्वतः राजीनामा दिलेला, त्यांनी पक्षाचं नाव कुठेही वापरू नये. जर ह्या निवडणुकीत, ही 4-5 दिवसाची निवडणूक आहे, या काळात जर कोणी त्यांनी पक्षाचं, तर त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिलं जाईल. ही पक्षाने त्यांनी आज तागात त्या ज्या पक्षात गेल्या त्यांना अजून 1 रुपये बी निधी मिळाला नाही. आता आहे निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षात गेले. त्यांना पक्षाने एवढं बाळकुळी एवढं मोठं केलं आणि एवढे करोडो रुपयाचा निधी देऊन त्या ऐन टायमिंगला ज्या पक्षावर वेळ होती तेव्हा ते निघून गेले. त्यामुळे त्यांच्याकडे पक्षाची निष्ठा काय नाही, त्या त्यांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी या निवडणुकीत तिकडे गेलेले आहेत. प्रचार तर चालू आहे तुमचा मेघाताईंचा. लोकांच्या काय भावना येतात, लोकांचं काय म्हणणं येते? लोकांच्या भावना म्हणजे मी ही निवडणूक, मी जसे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले, आम्ही या नदी तीरावर त्यांचं स्वागत केलं. त्या दिवसापासून शिवसेनेला जल्लोषात आम्ही स्वागत केलं आणि त्या दिवसापासून कामाला लागलो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब जेव्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, आरोग्यमंत्री होते, तरी ते आम्हाला पत्र व्यवहार द्यायचे. हे मी तुम्हाला सांगतो की मला आज तागायत साहेबांनी 400 पत्र दिलेली आहेत. त्या 400 पत्रामध्ये आपल्या खंडाळा तालुक्यातल्या अनेक रुग्णांना आपण 5 लाख 10 लाख 5 लाख 10 लाख अशी बिलं, मोठी बिलं कमी केलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं म्हणजे तर आत्ता 1 महिनाभरापूर्वी कर्णवडीला सर्पदंश झाला होता. परिस्थिती एकदम, सुरेश जाधव नावाची एकदम परिस्थिती हालाकीची होती. जमीन विकायची वेळ आली, नाही तर सोने नाणे गहाण ठेवायचे. ग्रामस्थांनी मला मागणी केली की काय करायचं. आम्ही संपूर्ण ग्रामस्थांसह पुणे हॉस्पिटलला गेलो. पुणे हॉस्पिटलला गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी विशेष सहकार्य करून आम्हाला पत्रव्यवहार करून हॉस्पिटलची सव्वा 5,90,000 रुपये बिल तिथलं गेलं. आत्ता 8 दिवस निवडणुकीच्या आधीच मांडदेववरनं येताना मिरजेत 2 पेशंट अचानक अपघात झाला. 1 पेशंट आम्ही पुणे हॉस्पिटलमध्ये, काल परवा तर एक टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये काम करणाऱ्या सागर सोनवणे नावाची आई, त्यांच्या आईचं अपघातात खूप मोठं त्यांना दुखापत झाली. तर आम्ही संचिती हॉस्पिटलला 4,71,000, मी प्रचाराच्या दरम्यान असतानाही दिवसातले 3-3, 4-4 वेळा आयुक्तांशी बोललो, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांशी संपर्क केला आणि 4,71,000 बिल कमी केलं. माझ्याकडे लोक भावना करत, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, एक सर्वसामान्यांचा उमेदवार, लोकांपर्यंत पोहोचणारा, आणि मी एक आरोग्यदूत म्हणून माझं जे मी माहितीपत्रक काढले त्यात मी आरोग्यदूत म्हणून स्वतः म्हणतोय. आणि विकास कामं केलीच ना आम्ही. माननीय मुख्यमंत्र्यांनी भाटघरपासून कोपर्ड्यापर्यंत, मी तुम्हाला तालुक्याचा तालुका प्रमुख म्हणून सांगतोय, भाटघरपासून कोपर्ड्यापर्यंत आम्ही प्रत्येक गावात स्मशानभूमी दिलेली आहेत. मग ते नायगावमधील पाणी प्रश्न असून द्या, मग असं नाही की आम्ही आमच्या घरापुरतं काम केलं, असं नाही काही. प्रत्येक कामासाठी आपण अग्रेसर असतो. स्मशानभूमीचे सुशोभीकरण हा विषय आम्ही घेतलेला, कारण का स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले तरी अजून आमच्या जगलवाडीत लिंबाची वाडी स्मशानभूमी नाही. लिंबाची वाडीतली स्मशानभूमीला साहेबांनीच निधी दिला. एकनाथ शिंदे साहेबांचं मानव तेवढं कौतुक कमी आहे. त्यांनी आम्हाला ह्या कोण 5 कोटी 10 कोटीचे, आम्ही कुठलेही कार्यकर्ते नसताना आम्ही 7-7, 8-8 कोटीचे निधी आणलेत. आमची कामं सगळी पूर्ण आहेत. आज जे सत्तेत आलेत वल्गना करतात, हे करू ते करू ते करू. अहो तुम्ही आधी करायचं होतं ना. त्यासाठी निवडणूक लढायला पाहिजे का? तुम्ही इतके दिवस केलं काय? तुम्ही एवढ्या संविधानिक मोठ्या पदावर होता, तुम्ही केलं काय? बरं आज तुम्हाला निवडणूक का लढायची आहे? काहीतरी आणायचे म्हणून काहीतरी तुम्ही ते बाहेर राहून नाही करू शकत असता. मार्गदर्शकाच्या भूमिकेत तुमचा अनुभव होता, तुमची सचोटी होती, त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायचं होतं आणि करायचं होतं. निवडून आल्यानंतर पळशीगानासाठी काय विजन असणार आहे? काय विशेष तुम्ही सेवा राबवणार आहेत? काय विशेष प्रलंबित प्रश्न असतील ते मार्गी लावण्यासाठी काम करणार आहेत? मी महत्त्वाचा संकल्प आधी घेतलेला आहे की आपल्याला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मुलाचे मेडिक्लेम नसतात. पुणे मुंबईला हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्याला काहीतरी त्याचं कर्ज काढायला लागतं किंवा काहीतरी करायला लागतं. पुणे मुंबईच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझ्या मतदारसंघातला माणूस गेला तर मी तिथे 24 तास पोहोचेल. मी त्याला जास्तीत जास्त शासनाच्या योजनेच्या माध्यमातून बिल कसे मोफत होईल आणि त्याला सेवा कशी मिळेल, तो माझा प्रमुख अजेंडा असणार आहे. काम झालं दुसरं की मी स्थानिक भूमिपुत्रांसाठी मी अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत आणि आम्ही भूमिपुत्रांसाठी राहणार. या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे की खंडाळा तालुक्यासाठी विशेष बैठक लावा आणि स्थानिक भूमिपुत्रांना एक विशेष कोटा द्या की त्या भूमिपुत्रांना ह्या नोकरीसाठी कायमस्वरूपीसाठी तुम्हाला घ्यावेच लागेल, असे कंपन्यांना पत्र द्या. हा माझा दुसरा अजेंडा असणार आहे. रस्ते, पाणी, गटर हे वित्त आयोगात होत असतात आणि विकास कामं तर आम्ही करतो. जर एवढी सगळी विकास कामं केली असते तर स्मशानभूमी झाल्या असते, कशाला आमच्यापर्यंत विषय आला असता. आजही जर एवढा MIDCचा तालुका, एवढा प्रगतशील तालुका आणि आजही आपल्याला विकास कामांसाठी कोणाकडे तरी भीक मागायला लागते, ही काय शोकांतिकाच आहे ना तालुक्याची.
तालुक्याचं नेतृत्व जो करत होता त्याला कोणाला बरोबर यायचं नाही आणि नंतर वल्गना करायची की आम्ही जेव्हा देवेंद्रजींकडे होतो तेव्हा वाईट होते आणि हे देवेंद्रजींकडे गेल्यावर चांगले आहेत का? देवेंद्रजींकडे आम्ही पाठपुरावा केला आहे, एकनाथ शिंदे साहेबांकडे केलेले ते युतीतले मोठे घटक आहेत, ते दोघांचंही मिळून या तालुक्यासाठी योगदान आहे. या तालुक्यासाठी जे आता आपले प्रलंबित प्रश्न आहे मांडदेवी रस्ते आमच्याकडे पत्र आहे. जर तुम्हाला इथनं पूर्वी तुमच्याकडे कुणा यांच्याकडे कुणाकडे पत्र नाही आहेत, एकही सत्तेतल्यांकडे बी नाही कुणाकडे नाही. आता जी मोठी मोठी नावं आहेत, मी कुणा तुमचं नाव घेणार नाही, मोठी मोठी नाव आहे, गेल्या 5 वर्षात पंचायत समिती सदस्यांना एक प्रश्न काय करता आला नाही. विकास कामं काय विकास काम प्रशासनाची कुठलीही त्यांना अंमलबजावणी करता येत नाही. ते फक्त स्वतःच्या बळाच्या जोरावर हे करू ते करू करतात. त्यांनी काय त्यांच्यातलं एकच गुण चांगला आहे, ते दानशूर आहेत. ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे दुसरा गुण नाही. दुसरं त्यांचं गुण आहे ते येतात त्याला नुसते ढोसलाढोसली चालू आहे निवडणुकीत, बघून घेतो करून घेतो. त्यामुळे लोक नाराज आहे. लोक सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे एक आशेने बघतात की एक सर्वसामान्य कार्यकर्ता. मी आज गेले प्रत्येकाच्या निवडणुकीत जे आता विद्यमान पंचायत समिती सदस्य होते, विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, त्यांच्यामध्ये पायाचा दगड म्हणून मी काम केलेलं आहे. हा आत्ता कळेच तुम्हाला दिसतोय, पण आम्ही गेले 8-9 वर्ष, आमचं गेले 15 वर्षाचा संघर्ष आहे हे घडवण्यामुळे. आम्ही बरेच गुन्हे दाखल करून घेतले त्या निवडणुकीपायी, पण आम्ही आमच्याकडे आमची तत्व आमची निष्ठा सोडलेली नाही. मी माननीय पुरुषोत्तम जाधव, आता आमचे ह्या विभागाचे समन्वयक प्रदीपदादा माने, संपर्क प्रमुख शरदजी कनसे, जिल्हा प्रमुख आता नव्याने झालेले रणजित भोसले आणि शंभूराजी देसाई साहेब, एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत दादा आम्हाला सगळेच वारंवार मदत करतात. पण माझ्यावर जो ठसा आहे तो माननीय पुरुषोत्तम जाधव साहेबांचा आहे आणि पुरुषोत्तम जाधवांच्या मुळे आम्ही आज इथपर्यंत राजकारणात आलोय. मी बाजार समितीचा संचालक झालो होतो, मला प्रशासनामध्ये अनुभव आहे. बिलं कमी करणे, 5 लाख रुपये बिल कमी करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. त्या वेळेस त्या पेशंटला आणि त्या लोकांना ती मदत मिळवून देण्यासाठी आम्ही दिवस रात्र प्रयत्न करत असतो. कोणी त्याचं श्रेय घेतं. अहो तुमच्याकडे नंबर होते, तुमच्याकडे पद होते, तर तुम्ही केलंय का? एकही सामाजिक काम त्यांच्याकडे दाखवण्यासारखं नाहीये मोठं. विकास कामं शिवसेनेची आहेत ती. जर शिवसेनेत तुम्ही नसता, शिवसेनेने तुम्हाला हे बळ दिलं नसतं तर तुम्ही कुठले फ्लेक्स, तुम्ही आज बघा ना, तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या गणामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार त्यांनी फ्लेक्स लावलेत की शिवसेनेच्या माध्यमातून मिळाले आणि एका मिनिटात म्हणतात 5 कोटी निधी आणला. और राष्ट्रवादीने तुम्हाला 1 रुपये निधी दिला नाही अजून. शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना फक्त एवढंच आवाहन करेल की मी एक सर्वसामान्य कुटुंबातला आहे, पळशी गावे सुज्ञ आहे आणि मी आपल्या गणाचं नेतृत्व करत असताना माझी मंडळी जी आज सुशिक्षित आहे, ती BCS झालेली आहे, तिला ह्या प्रश्नांची जाण आहे, ती सर्वसामान्य घरोघरी पोचते. आम्ही 18 गावामध्ये प्रत्येक वाडी वस्त्यावर घरोभेटीवर भेट दिलेली आहे आणि मी माझ्या वैद्यकीय मदतीच्या माध्यमातून मी म्हणतो निवडणूक येईल जाईल, पण माझ्यासाठी संपर्क करण्यासाठी तुम्ही कायमस्वरूपी पुणे मुंबईला कोण आपला पाहुणा, आपला मुलगा, आपले आई, आपला वडील कोणी आपल्याला जर गेले, आपले पाहुण्यारावळे मुंबईला गेले कुठल्या हॉस्पिटलला, तर तुम्ही मला हक्काने फोन करा. शिवसेना वाढीसाठी आणि एकनाथ शिंदे साहेब कामच करतात ते 24 तास. एकनाथ शिंदे साहेब लाडकी बहीण योजना, अर्ध तिकीट, ज्या योजना शिंदे साहेबांनी आणल्या बजेटवर, शिंदे साहेबांना किती त्याच्यासाठी प्रश्न होतं, पण शिंदे साहेबांनी जनसामान्यांसाठी काम करण्यासाठी शिंदे साहेब काम करतात ते. आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या खंडाळा तालुक्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ज्या आम्ही सगळ्या जागा लढवल्या ते चांगले आहेत. आता आम्ही या निवडणुकीतच रंग आणलाय, या निवडणुकीत रंग आणल्याने मी सांगतो आमची सर्वच्या सर्व जागा आज आमच्या ह्या 1-2 जागा तर काय मिळणार आहे. उदाहरणार्थ भाजपची बाळासाहेब जाधवांची जागा आमची येणारी जागा आहे. परत आम्ही प्रदीपदादा लढतात आहे, स्वतः मी लढतोय, मधुरा सोनवणे म्हणून जे शिंदेवाडीच्या पूर्ण गावचे गाव एकत्र झाले, केसोडी सागर ढामासारखा मुलगा आहे तो लढतोय, सगळ्यांचे सगळे. आणि आमचा गंत हा शून्य आहे. पळशी गावाने या तालुक्याला बऱ्याच काळात दिशा दिलेली आहे. त्यामुळं आमचं गाव सुज्ञ आहे, सुज्ञ गाव आणि आमचं गण पूर्णपणे माझ्या पाठीशी राहील. आणि आम्ही नक्कीच मी तुम्हाला आश्वासन देतो की मला विश्वास आहे, खात्री आहे की ही पंचायत समितीच्या निवडणुकीत माझी मंडळी विजयी होईल. एक विषय कानावर आला होता, तुमच्या शिवसेना उमेदवारांचे बॅनर फाडण्यात आले तालुक्यात कुठेतरी, नक्की काय प्रकार आहे? मी कालच त्याच्याबद्दल माझ्या स्वतःच्या पोस्टवरनं मी सांगितलं की ही विचारांची लढाई आहे, तुम्ही विचारांची लढा. लोकशाहीमध्ये लोकशाहीची पायमल्ल करून तुम्ही मला उलट सोपं काम झालंय.
माझ्या विरोधातले 2 उमेदवार आहे ना ते नुसते लोकांना दमबाजी देण्यातच हुशार आहेत. हे तुला बघून घेतो, तुला करून देतो. मी जनतेच्या दरबारात जातोय, मी जनतेला माझं घराणं मांडतोय, मी जनतेला सांगतोय की मला संधी द्या, मला काम करण्याची. आणि बस झालंय की यांना प्रत्येकाला 2-2 वेळा निवडणुकीत संधी दिली. यांना प्रशासनामध्ये जर एवढं सगळं माहिती असतं तर परत आता ही निवडणूक लढायची वेळ झाली नसती, त्यांनी मोठ्या निवडणुका लढल्या असत्या. एकंदरीत आपण पाहू शकताय पळशी पंचायत समिती गणासाठी भाजप विरुद्ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा तिरंगी सामना बघायला मिळणार आहे. यामध्ये भाजपमध्ये जे उमेदवार आहेत ते प्रॉपर भाजपचेच आहेत, शिवसेनेमध्ये जे आहेत ते सुद्धा निष्ठावंत शिवसेनेचे आहेत. राष्ट्रवादीने मात्र पक्षांतर करून घेऊन एक नवखा उमेदवार दिलाय आणि त्यांच्याबद्दलच काही टीकास्त्र आज भूषण शिंदे यांच्याकडून सोडण्यात आलेले आहे. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.